सोशल मीडियावर स्वतःची श्रीमंती दाखवण्याची हौस किती महागात पडू शकते माहिती आहे? एक त्याचं उत्तम उदाहरण नागपुरात समोर आलंय। व्हॉट्सअप स्टेटसवर एआयच्या मदतीने पैशांचे आणि संपत्तीचे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या घरावर त्याच्या मित्रानंच दरोडा टाकल्याचा प्रकार उघडकीस आलाय। पाहूया। व्हॉट्सअपवर श्रीमंतीचं प्रदर्शन महागात, मित्रानंच रचला दरोड्याचा कट। एआय व्हिडिओमुळे घरात दरोडा। नागपूरच्या बेलतरोडी परिसरात राहणारे समीर याचलवार हे सोशल मीडियावर आणि विशेषतः व्हॉट्सअपवर स्टेटसवर स्वतःकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि संपत्ती असल्याचे भासवणारे व्हिडिओ सातत्याने पोस्ट करत होते। लहान मुलीकडून नोटा पिशवीत भरताना आणि पुन्हा बाहेर काढताना असे अनेक व्हिडिओ त्यांनी तयार करून स्टेटसवर टाकले होते। मात्र त्यांचा हाच शौक त्यांच्याच अंगलट आला। नागपूरच्या बेलतरोडी परिसरातल्या मॅक्स ग्लोरी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या समीर याचलवार यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर दररोज नवे नवे पैसे असलेले स्टेटस हे ते टाकत होते। त्यामुळे हे स्टेटस पाहून या प्रकरणातला मुख्य आरोपी श्रेयस बोरकर यांनी याच मॅक्स ग्लोरी अपार्टमेंटमध्ये समीर याचलवार यांच्या घरी चोरी करण्याचा कट टाकला। या ठिकाणी जे सीसीटीव्ही आहे याच्यामध्ये आरोपी या ठिकाणी येताना दिसतायत आणि चोरीची रोकड घेऊन जाताना दिसतायत। एकंदरीतच समीर याचलवार हे जे स्टेटस टाकत होते त्या स्टेटसवरून आरोपींचा असा समज झाला होता की कोट्यवधी रुपये हे समीर याचलवार यांच्या घरी ठेवले असावे। 100 रुपयांच्या नोटांच्या बंडलांचे काही व्हिडिओ खरे असले तरी पोलीस तपासात बहुतांश व्हिडिओ प्रत्यक्षातील नसून कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या मदतीने तयार करण्यात आल्याचं निष्पन्न झालं। दरम्यानच्या काळात आम्ही सीसीटीव्ही फुटेज वगैरे बघितले। सीसीटीव्ही फुटेजमधून आम्हाला असं कळालं की त्याच्यामध्ये घरामधून कोणतरी एक इसम काही बॅग्स वगैरे फेकतोय। त्याच्यावर सीसीटीव्ही फुटेज पाहून आम्ही जी कार आयडेंटिफाय केली त्या कारच्या नंबरवरून आम्ही त्या कारच्या ज्याच्याकडे लास्ट पोझिशन होतं त्या इसमापर्यंत पोहोचलो आणि त्याच्याकडून अधिक माहिती घेतली असता त्याच्यामध्ये आम्हाला 2 आरोपी ताब्यात मिळाले आहे आणि दोन्ही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि अटक करून त्याचा पुढचा तपास आमचा चालू आहे। समीर याचलवार आणि श्रेयस बोरकर यांची केवळ जुजबी ओळख होती। समीर यांच्या घराचा आणि व्हॉट्सअप स्टेटसवर दिसणाऱ्या पैशांच्या व्हिडिओचा माग काढण्यासाठी आरोपीनं समीर यांच्या दुचाकीवर सायलेंट मोडमध्ये एक छोटा मोबाईल लपवून ठेवला होता। त्या मोबाईलच्या मदतीने आरोपी समीर यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत होता। समीर घराबाहेर कधी असतात याची खात्री झाल्यानंतर त्यांनी घरफोडीचा कट आखला। मात्र घरफोडीचा अनुभव नसल्यानं श्रेयस बोरकरनं तब्बल 75 घरफोड्यांचे गुन्हे असलेल्या भोंग्या दाभाडे याला घरफोडीसाठी सुपारी दिली। फिर्यादीला एक सहल होती की माझ्याकडे जास्त पैसा आहे आणि त्याचे त्यांनी एआयचे दरवेळेस काही व्हिडिओज तयार केले होते आणि तो त्याच्या मित्रांना ते दाखवत होतं आणि त्या मित्रांना त्याच्या परिचयाचे वाटलं की याच्याकडे जास्त पैसा आहे त्याच्यामुळे आपण याच्यावरती याच्या घराची घरफोडी करू। त्याच्यामुळे याच्यातला खंडणी मारणारे आणि चोरी करणारे हे सर्व एकच असून त्याच्यामध्ये अधिक आमची माहिती घेऊन तपास करीत आहोत। आरोपींना समीर यांच्या घरातून कोट्यावधी रुपयांची रोकड मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र प्रत्यक्षात केवळ 4 लाख रुपयांची रोकड आणि 4.5 लाखांचे दागिने हाती लागल्यानं त्यांचा भ्रमनिरास झाला। विशेष म्हणजे पोलीस तपास सुरू असतानाच समीर यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअप कॉल आला। कॉल करणाऱ्या व्यक्तीनं चोरी केलेला माल परत हवा असेल तर 40 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणीही केली। तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं। त्यामध्ये एक व्यक्ती घरातून बॅग बाहेर फेकताना दिसून आली। त्यानंतर आरोपी ज्या कारमधून पसार झाले होते त्या वाहनाचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागला। याच धाग्यावरून पोलिसांनी आरोपींना अटक केली। पोलिसांच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले एआय निर्मित व्हिडिओ हेच या गुन्ह्याला कारणीभूत ठरले। प्रत्यक्षात ते व्हिडिओ खरे नसले तरी त्यावर विश्वास ठेवूनच आरोपींनी मोठ्या मालाच्या अपेक्षेनं घरफोडी केली। त्यामुळे सोशल मीडियावर संपत्ती, रोकड किंवा मौल्यवान वस्तूंचं प्रदर्शन करताना नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन आता पोलिसांनी केलंय। अक्षय लोखंडे आणि सम्यक डामने हे 2 आरोपी सध्या फरार आहेत। संपूर्ण प्रकरणात बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत 2 आरोपींना अटक केली आहे। या संपूर्ण प्रकरणात चोरीचा मुद्देमाल खंडणीच्या संदर्भातला तपास आता सुरू आहे। या संपूर्ण घटनेनंतर सोशल मीडियावरचा दिखावा आणि यासोबतच एआय वरती ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवून लोक टाकतात त्याचा गैरवापर कसा केला जाऊ शकतो आणि गुन्हेगारांना याचा कसा फायदा होऊ शकतो हे सगळं पुढे आणणारं हे प्रकरण आहे। प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।